मला काही चालबेल वाटत नाहीये. काहीतरी अनर्थ घडणार आहे नक्की. कसला अनर्थ? कसला अनर्थ घडणार आहे प्रिन्स? नक्की कसला ते माहित नाही, पण मला आतून असं वाटतंय जे काही घडणार आहे ते खूप भयानक असणार आहे. कपाटात माझं पान कसं काय गळून पडेल. वारा नाही, वादळ नाही, कुणाचा हात लागला नाही. काहीतरी विचित्र भयानक घडणार आहे एवढं मात्र नक्की. प्रिन्स, नका एवढा टेन्शन घेऊ, नका एवढा विचार करू. झाडाची पानं अशी गळणं खूप नॉर्मल असतं, नॉर्मल गोष्ट आहे ही. काय एवढं विचित्र नाहीये ते. हे बघा, तुम्ही जरा आता शांत राहा. चेटकोबा आहे ना आपल्या सोबत, हा? तो सगळं करेल. त्याने तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं योजलं असेल. अरे खड्ड्यात गेला तुझा चेटकोबा. मला आता हे सगळं असह्य होत आहे. मला बाहेर काढ, या रोपातून बाहेर काढ भद्रा. शिवा, काय लिहिते आधी? अरे पण मला काहीच कळत नाही. अप्पा, सांगतो, सगळं सांगतो. तुम्ही इथे बसा बसा बसा, सांगतो. अम्मा शक्ती, अयो काय लिहितेस तू? अम्मा, शांत राहा. मध्ये काही बोलू नका. तिला डिस्टर्ब नका करू. तिला लिहू द्या. अरे पण अम्मा, आपण सगळं सांगतो तुम्हाला नंतर. मध्ये मध्ये बोललात ना, तिला विसरायला होईल. लिहून नाही होणार. सांगतो, आपण सगळं सांगतो. अम्मा, इकडे हे बघ. हा ना एक संस्कृतातला श्लोक आहे. तुझं संस्कृत चांगलं आहे ना? तू प्लीज आम्हाला या श्लोकाचा अर्थ सांगू शकतेस का? आम्रवृक्षं बंधनं कृत्वा तं बाधित्वा रक्तसूरेण चालः कृतः. आम्रवृक्षं बंधनं कृत्वा तं बाधित्वा रक्तसूरेण चालः कृतः. आम्रवृक्षम, आंब्याच्या झाडाला बंदी बनवून त्यांना बाधित करून